श्री नर्मदा पुराण अध्याय 137 कर्कटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी वदले, धर्मपुत्र युधिष्ठिर, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापनाशक उत्तम कर्कटेश्वर तीर्थास जावे। त्या तीर्थात स्नान करून जो श्री शिवशंकराचे पूजन करतो त्यास निसंशय रुद्रलोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते। त्या तीर्थाचे महात्म्य मी जे पुराणात ऐकले ते पूर्णतया सांगता येत नाही, म्हणून मी संक्षेपाने सांगत आहे। महाराज, त्या तीर्थात जो आनंदाने व अभिमानाने कोणतेही शुभ अशुभ कर्म करतो ते अक्षय होते। हे कुरुनंदन, त्या तीर्थात वालखिल्य व मरीची आदी महर्षी तप करून आजही स्वइच्छेने विहार करतात। अज्ञानी शरीरस्थ अक्षय प्रकाशमय आत्म्याप्रमाणे त्यांना ओळखत नाही। हे नृपश्रेष्ठ, त्या तीर्थात नारायणी देवी अदृश्य रूपात आजही हजारो वर्षापासून घोर तपस्या करत आहे। त्या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करणाऱ्यांचे पितृगण पितामह 12 वर्षापर्यंत तृप्त राहतात। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कर्कटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 137वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 138 शक्रतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पांडुपुत्र, त्यानंतर अत्युत्तम शक्रतीर्थास जावे, जिथे महाभाग्यशाली देवराज इंद्र सिद्ध झालेत। श्री ब्रह्मदेव आदी देवगण व तपस्वी धनवान सर्व ऋषींनी शाप दिलेल्या इंद्राला समजून घेऊन शुभवचनांद्वारे महर्षी गौतमांकडून राजलक्ष्मीरहित इंद्रावर कृपा करण्याची प्रार्थना केली। देव व ऋषींनी सांगितले, हे ब्राह्मण, इंद्ररहित राजाची कोणी इच्छा करत नाही, मग तो देवता असो वा मानव। स्वामी, हे आपण जाणता, ब्राह्मणश्रेष्ठ, अनेक भगयुक्त या इंद्रावर दया करावी। तो नीच पापाने दूषित झाल्यामुळे अदर्शनीय झाला आहे। वेदाज्ञांमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण गौतम महर्षी देवांचे वचन ऐकून तथास्तु असे म्हणण्यास उद्युक्त झाले। हे इंद्र, हे सहस्रभग जे तुझ्या शरीरात आहेत ते सहस्रलोचन होतील। हे सांगितल्यावर सहस्रलोचन इंद्रदेव त्या मुनिश्रेष्ठांना महाभाग ब्राह्मणांना नमस्कार करून श्री नर्मदाच्या तटावर पोहोचले आणि श्री नर्मदाच्या निर्मळ जलात स्नान करून तिथे त्रिपुरांतक श्री शंकराची त्यांनी स्थापना केली। ते सर्व ब्राह्मण अप्सरांकडून पूजित होऊन दिव्य स्वर्गात गेले। त्या तीर्थात स्नान करून परमेश्वराचे पूजन करणारा परश्री गमन रूपी पापातून मुक्त होतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शक्रतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 138वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 139 सोमतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, महाराज, त्यानंतर अत्युत्तम सोमतीर्थात जावे, जिथे चंद्रदेव तप करून नक्षत्र मार्गावर सिद्ध झालेत। त्या तीर्थात स्नान करून विधीपूर्वक आचमन करून जो सूर्याचा जप करतो त्याचे पुण्यफल ऐक। हे भरतवंशोत्पन्न राजा, ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदाचा निरंतर स्वाध्याय करणाऱ्याला जी फलप्राप्ती होते ती इथे गायत्री जप करणाऱ्याला प्राप्त होते। त्या तीर्थात शुद्ध होऊन जो भक्तीने ब्राह्मणाला भोजन देतो त्याला त्या उचित विधानाने करोडो ब्राह्मणांच्या भोजनाचे फल मिळते। जो पादत्रेय, छत्री, वस्त्र, कांबळे व घोडा योग्य ब्राह्मणाला देतो त्याचे ते दान करोडपट बरोबरीचे होते। मंत्र न जाणणारा हजारो ब्राह्मणांना जे भोजन देतो त्याचे हे भोजन दान मंत्रज्ञाच्या भोजनदानाच्या 1/16 इतकेही नसते। या प्रकारे वेद प्रारंगत ऋग्वेद अथवा यजुर्वेद पठन करणारा व समाप्तीपर्यंत सामवेद पठन करणारा एक तरी ब्राह्मण निवडून त्यास भोजन द्यावे। बुद्धिमान 1 सहस्र अग्निहोत्रांचे जे फल प्राप्त करतो ते सोमतीर्थात वेद विद्वानाला दिलेल्या दानासमान असते। तिथे शतब्राह्मणांना भोजन दिल्यास सहस्र ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फल प्राप्त होते। योगाभ्यासात रत बुद्धिमान ते जाणू शकतो। जितेंद्रिय मुनी जिथे जिथे निवास करतात तिथे तिथे क्षणिक कुरुक्षेत्र व पुष्कर तीर्थ आहे। त्यामुळे चंद्र सूर्य ग्रहणात संक्रांत व्यतिपात योगात विशेषतः योग्याला
भोजन द्यावे. युधिष्ठिर त्या तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो तो महाभाग विमानाने स्वर्गात जातो. चंद्राचा अनुचर होऊन त्याच्या सहवासात प्रसन्न राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सोमतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 139वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.